बोला. अर्धापूरच्या कामारीकर निवासस्थानी कामारीकर परिवार मुंबई, पुणे, जिंतूर हे सगळे ज्येष्ठा गौरीसाठी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. साऊंड बॅकग्राऊंड सांगा. असंच दरवर्षी पूर्ण परिवारांनी एकत्रित येऊन ज्येष्ठा गौरीचं पूजन करावं असं मला वाटतं. तुमच्याकडून घ्या, मोठ्या माणसाकडून काढू. अरे ज्येष्ठ नागरिकांकडून घे ना. बोला. कामारीकर परिवारातर्फे दरवर्षी महालक्ष्मीचा सण सर्वांनी एकत्र येऊन करण्याचं नियोजन केले जाते. पुढच्याही पिढीनं अशाच प्रकारे महालक्ष्मीचं नियोजन करून एकत्र राहण्याचं मी आवाहन करतो. धन्यवाद. कामारीकरच्या घरी ज्येष्ठा गौरीचं आवाहन केलेले आहे, तरी सर्वांनी महालक्ष्म्या पाहण्यासाठी आवर्जून यावे. धन्यवाद. परवा आज येऊ नका. माझे आजोबा श्री वसंतराव कामारीकर यांनी गेल्या 40 वर्षापासून महालक्ष्मी पूजनाचा जे कार्यक्रम स्टार्ट केलेला आहे, त्यांच्यापासून त्यांचे मुलं आणि त्यांच्यापासून त्यांचे मुलं अशा प्रकारे हा कार्यक्रम पुढ्यानं पुढं चालू आहे. तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की हा कार्यक्रम असाच हजारो वर्ष यापुढे चालू राहायला पाहिजे. महालक्ष्मीच्या सगळ्यांचं अभिनंदन आणि इथं आल्याबद्दल सगळ्यांचं आभार. चालू. घर हे बोला बाई. घर हे माझे आनंदाचे, नात्यांची सुरेख नक्षी. चला. मला एकच म्हणावंसं वाटेल की ही ड्रीम फॅमिली आहे आणि माझ्यासाठी ते वास्तव्य आहे. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल. मला खूप छान वाटतंय. पहिल्यांदा मी गौरीसाठी डेकोरेशन करतेय. खूप एक्सायटेड आहे मी. अजून कसं प्रिपरेशन होईल, पुढे फायनल रिझल्ट काय असेल. सो येस, थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर बीइंग हिअर. लॉट्स ऑफ लव्ह अँड रिस्पेक्ट. पण मी रोज रिस्पेक्ट देतो तुला. एवढे जण होते, सगळे दाखवलं मी कोण कोण आहेत ते. महालक्ष्मी माता की जय. जय. महालक्ष्मी माता की जय तरी बोला. असंच आपल्या सगळ्यांनी एकत्र येऊन सगळं काम करावं हीच विनंती. नाही चालते. हे व्लॉग आहे आपला. व्लॉग असल्यामुळे चालूच आहे आता पण. वहिनी. वहिनी बोला. मी बोलणं पॉसिबल नाही, मला येणारच नाही. चालू आहे रील. चला बोला. स्वागत आहे. स्वागत आहे. आम्ही महालक्ष्मी निमित्त माझी सर्व फॅमिली एकत्र आलेली आहे आणि फॅमिली सोबत टाइम स्पेंड करून मी खूप हॅपी आहे. सो सर्वांना महालक्ष्मीच्या खूप खूप शुभेच्छा. अनु मॅडम थेट जिंतून इथं उपस्थित आहे. सर्वांना गौरी आव्हानाच्या खूप खूप शुभेच्छा कामारीकर फॅमिलीला. धन्यवाद. अजून कोण राहिलं? तू बोल रे बाबा. रॅप कर एखादा. चालू आलं. चालूच आहे. मला आता सगळ्यांसाठी समोसे आणायला जायचे आहेत. हो, कारण की आता बर्थडे पण आहे. कारण आता केक कटिंग होणार आहे आणि कोणाचा बर्थडे झालेले त्यांचे बर्थडे वापस सेलिब्रेट करायचे. ते केक पण आणलाय आणि वापस समोसे पण आणायला चाललोय मी. बोला. सगळेजण समोसे खाणार, गोड खाणार. जेव्हा घरी जाणार तेव्हा जिम लावा, एक्सरसाइज करा. मी काही खाणार नाही. मी खाणार नाही. जिमचा प्रचार केला.